झालेले आहेत, ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। हिंगोलीमधून देखील ओबीसी बांधव जे आहेत ते जालन्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जवळपास 300हून अधिक ओबीसी बांधव जालन्याकडे रवाना झालेत। हिंगोली जिल्ह्यातील शेकडो ओबीसी बांधव जालन्याच्या वडीगोद्री गावाच्या दिशेने निघालेत। वडीगोद्रीकडे निघालेल्या या ओबीसी बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांनी। अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि आमरण उपोषणाचा आज जो आहे तो 7वा दिवस आहे आणि या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून समाज बांधव ओबीसी समाज बांधव जे आहेत ते वडीगोद्रीकडे रवाना होत आहेत। आपल्यासोबत हे सगळे समाज बांधव आहेत। दादा मला सांगा, हिंगोली जिल्ह्यातून आपण सगळे रवाना होत आहात, किती जनसंख्या आहे आणि काय आपण विनंती करणार आहात लक्ष्मण हाके यांना? ओबीसीचे संघर्ष योद्धे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मागच्या 7 दिवसापासून वडीगोद्री तालुका अंबड येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। प्राण जाईपर्यंत उपोषण हे त्यांचं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून आज 10,000 ओबीसी बांधव आम्ही जात आहे। आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हे आम्ही हाके सरांसोबत राहणार आहे आणि मला या माध्यमातून शासनाला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना विनंती करायची आहे, जर हाके सरांच्या जीवाला काही जर बरं वाईट झालं तर आम्ही जवळ सर्व हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू। ओबीसी बांधवाच्या वरती आज आपण हिंगोली जिल्ह्यात आज आम्ही वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेबांना पाठिंबा देण्यासाठी जात आहोत। जे ओबीसी आमचं आरक्षण आहे, ओबीसी मध्ये कुणाला न घोषिता जे कोणी समाजाला, बाकी जे जारंगे पाटील मराठा समाज मागत आहेत त्यांना वेगळं आरक्षण द्यावं अशी आम्ही शासनाला विनंती करतो। हिंगोली जिल्ह्यातून देखील हे ओबीसी समाज बांधव यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वडीगोद्रीकडे रवाना होत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।